श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या कलियुगात जिथे मन धावले जाते आणि दिशाहीन झालेले आहे, तिथे आपल्याला एका आश्वासनाची, एका आधारस्तंभाची गरज असते. अंधारात चाचपडताना हात धरून चालणाऱ्या एका सद्गुरूची तळमळ आपल्याला लागते. पण सद्गुरूचे प्रेम कसे मिळवायचे, त्यांची कृपा कशी संपादन करायची, तर याचं उत्तर तुम्हाला ही कथा देईल. आज आपण अशा एका भक्ताची कथा ऐकणार आहोत, ज्याच्या जीवनात गुरूंची अचानक प्रवेश केला आणि त्यांची कसोटी पाहिली. तुम्ही ही कथा यासाठी ऐकावी, कारण या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की गुरूंवर केलेली निष्ठा ही कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. समर्पण हाच खरा मोक्ष मिळवण्याचा मार्ग आहे आणि परमेश्वराच्या लीलेत आपला संसार समर्पित असा करायचा. हा भक्त म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थांचे प्रिय शिष्य चोळप्पा, ज्यांनी स्वामींची केवळ सेवाच केली नाही, तर गुरुसेवेत आपले सर्वस्व समर्पित केले. चोळप्पा एक असे साधे गरीब गृहस्थ, पण त्यांच्या मनात भगवंतासाठी अपार प्रेम होतं. ज्या दिवशी पहिल्यांदा स्वामी समर्थांनी अक्कलकोट नगरीत पाऊल ठेवलं, तेव्हा स्वामींचे चरण सर्वात आधी चोपाळाच्या दाराशी थबकले. स्वामींनी जणू चोपाळाची निवड आधीच केली होती. स्वामी समर्थ चोपाळाच्या अंगणात येतात आणि चोळप्पांना पाहतात. "अबे, पाणी दे, भूक लागली आहे आणि राहायला जागा दे. आज आम्ही इथेच राहू." चोळप्पा मागे वळून पाहतात आणि म्हणतात, "स्वामी, स्वामी आले. माझा जन्म धन्य झाला. या महाराजिया, हे घर, हा देह, सारे काही आपलेच आहे." चोळप्पा लगेच स्वामींना आसन देतात आणि पायावर पाणी घालतात. स्वामी शांतपणे बसतात. चोळप्पाची पत्नी आतून येत दबक्या आवाजात, "अहो, हे कोण संन्यासी? घरी कोणतीही सोय नाही आणि तुम्ही?" चोळप्पा पत्नीला, "शांत राह तू. चूप, यांना बोलू नकोस. हे आपले स्वामी आहेत. हे साक्षात परमेश्वर आहेत. आपल्या घरात त्यांचे वास्तव्य लाभले, या परते भाग्य कोणते? मी लगेच जेवणाची व्यवस्था करतो." त्या दिवसापासून चोळप्पाचे घर अक्कलकोटचे पहिले दत्त मंदिर बनले. चोळप्पांनी अहर्निश म्हणजेच रात्रंदिवस स्वामींची सेवा केली. पण परमेश्वर आपल्या भक्तांची परीक्षा घेतल्याशिवाय राहत नाही. अशीच परीक्षा स्वामींनी चोळप्पाची घेतली होती. सूत्रधार स्वामींनी अनेकदा चोळप्पांना त्रास दिला, परीक्षा घेतली. एकदा स्वामी अतिशय रागाने हासापूरच्या रस्त्याने निघाले. चोळप्पा जीवाच्या आकांताने त्यांच्या मागोमाग धावत होते. स्वामी समर्थ अतिशय कठोर आवाजात म्हणाले, "चोळप्पा, थांब. आम्ही संन्यासी आहोत. आमच्या मागे काय येतोस? जा, आपला प्रपंच संसार सांभाळ. तुझ्या बायका मुलांना बघ. आपला तुझ्या सेवेची गरज नाहीये." चोळप्पा धापा टाकत रडक्या स्वरात हात जोडून, "महाराज, बोलू नका असे. माझ्यासाठी प्रपंच म्हणजे फक्त तुमचे चरण. तुमचा विरह सहन करण्याची शक्ती माझ्यात नाही. मी घरदार सोडीन, सर्व काही सोडीन, पण श्रीचरण सोडणार नाही. कृपा करा, मला दूर करू नका." स्वामी समर्थ थोडे थांबून चोळप्पाच्या चेहऱ्यावरची निष्ठा बघतात. त्यांच्या कठोर चेहऱ्यावर क्षणभर वात्सल्य होते. स्वामी म्हणतात, "काय म्हणालास? श्रीचरण सोडणार नाही?" चोळप्पा तोंडातून शब्द फुटत नाही, फक्त मन हलवून होकार देतो. स्वामी समर्थ एक तीव्र कटाक्ष टाकून आपल्या पायातील लाकडी खटवा पादुका रागाने काढून चोळप्पाच्या दिशेने फेकतात. "हे घे, हाच आमचा प्रसाद. जा, ह्याची पूजा कर. यालाच आम्ही समजा आणि आमच्या मागोमाग येणं बंद करा." पादुका चोळप्पाच्या समोर पडतात. चोळप्पा आनंदाने त्या उचलतात. चोळप्पा पादुका डोळ्यांना लावतो. डोळ्यातून आनंदाश्रू येतात. "जय स्वामी समर्थ महाराज, तुम्ही माझ्यावर
तुम्ही माझ्यावर कृपा केली. आता ह्याच पादुका माझा संसार, माझा स्वर्ग. सूत्रधार स्वामींनी भक्ताच्या निष्ठेवर शिक्कामोर्तब केले. चोळप्पांनी त्या पादुकांची आयुष्यभर पूजा केली. त्या पादुकांनी आजही अनेक भक्तांना आधार दिला आहे. स्वामी समर्थ चोळप्पाची अनेकदा परीक्षा घेत होते. तर असाच अजून एक प्रसंग आहे. एक दिवस घरातील साफसफाई करताना चोळप्पाच्या पत्नीच्या हाताला विंचू चावतो. विंचू खूप विषारी असतो. त्याचा दंश तिला सहन होत नाही आणि ती वेदनेने तळमळत होती. वाचवा स्वामी, विंचू चावला, हात जळतोय, चोळप्पा काय करू? चोळप्पा घाबरलेला स्वामींच्या आसनासमोर उभा आहे. स्वामी, माझी पत्नी, वाचवा तिला. स्वामी शांतपणे दूर बसलेले असतात. ते झटकन आपला जाड जोडा चामडी पादत्राण उचलून पत्नीच्या दिशेने फेकतात. स्वामी समर्थ शांतपणे पण आज्ञाधारण स्वरात, चूप, घे तो घोडा, जिथे विंचू चावला आहे तिथून दाबून ठेव, बघू या विंचवात किती दम आहे. पत्नी वेदनेतही थरारक तो जोडा उचलते आणि त्या चावलेल्या जागी दाबून ठेवते. वेदना त्वरित थांबतात. चोळप्पाची पत्नी आश्चर्याने आणि नम्रतेने, अहो वेदना थांबली, हा तर खरा अमृतस्पर्श. चोळप्पा हात जोडून, महाराज, तुमचा महिमा अगाध आहे. तुम्ही साक्षात त्रैलोक्याचे नाथ आहात. चोळप्पाच्या जीवनात स्वामींनी अनेक पण चोळप्पाची स्वामींवरील अढळ, अविचल आणि निस्मरणीय ढळली नाही. चोळप्पांनी फक्त स्वामींची सेवा केली नाही, तर त्यांनी भक्तीचा एक आदर्श जगासमोर ठेवला. म्हणूनच आजही चोळप्पा हे नाव स्वामी समर्थांच्या सर्वात प्रिय आणि निष्ठावान शिष्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे स्वामींची कथा ऐकण्यासाठी जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती येतील.